जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी. एवढ्या जगात माया मानतो. वेदातून उघळलो अश्रूंच्या प्रवाहात, त्या तेजस्वी आवरणात स्वतःच हरवून गेलेला मी. त्या तेजस्वी आवरणात स्वतःच हरवून गेलेला मी. प्रेम प्रेम या अडीच अक्षरी घोड्याच्या चालीनं, प्रेम या अडीच अक्षरी घोड्याच्या चालीनं मी चीत झालो, म्हणजे माझा पराभव झाला. धन्यवाद. चांगले कवी महाराष्ट्राला लाभले. सौमित्र म्हणजे आपला किशोर कदम, आणि अर्थातच जो अत्यंत पॉप्युलर आहे, खूप प्रसिद्ध आहे असा संदीप खरे. त्याची खूप छान कविता मला आता सगळ्याचं जे राजकीय वातावरण चाललंय त्यावरून आठवली. मी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही, मी मनात सुद्धा साधा कधी दंगा केला नाही. मी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही, मी निषेध सुद्धा साधा कधी नोंदवलेला नाही. मी मोर्चा नेला नाही. आता गंमत बघा. मज जन्म फळाचा मिळता मी केळे झालो असतो. मज जन्म फळाचा मिळता मी केळे झालो असतो. मी असतो जर का भाजी तर भेंडी झालो असतो. मी असतो जर का भाजी तर भेंडी झालो असतो. मज चिरता चिरता कोणी रडले वा हसले नाही. मज चिरता कोणी कोणी रडले वा हसले नाही. मी कांदा झालो नाही, आंबाही झालो नाही. मी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही, मी मनात सुद्धा साधा कधी दंगा केला नाही. मी मोर्चा नेला नाही. धन्यवाद. असाच हा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत जावो अशी देवाचरणी प्रार्थना आणि महाराजांच्या चरणी प्रार्थना.
मला फक्त एकच सांगायचं आहे की आम्ही सगळ्यांनी हे आता जे अभिमान गीत गायलं, मराठी अभिमान गीत, ते गाता गाता या गीताबद्दल एवढं प्रेम निर्माण झालंय. माझी ही लहान मुलांना आणि तुम्हाला सगळ्यांना आवर्जून विनंती आहे की हे गाणं तुम्ही एकदा बोला. कदाचित आपल्याला वेळ असेल तर आपण सगळे मिळून हे गाणं परत एकदा घेऊया नंतर. आणि हे खरंच मराठी अभिमान गीत आहे. बोलल्यानंतर खूप छान वाटतं. धन्यवाद. थँक्यू. दिवसभर नुसतं गाणं 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 कंटाळा आला की हो. अरिष्ट नाही तर मालताई ओ मालताई तुमचं बाई सोडून मुलांना नवऱ्याला अंडी खायला घालते. माझं माहेर उपीड पेटी पाकशास्त्र गाणं सोडं थोडं काय खडक म्हणता. माझी आजी पाणी सुद्धा दूध देत होती बघा की. चला काय तो कसा कोणा या घरी लवकर. गवतात गाणे झुलते कधीचे, गवतात गाणे झुलते कधीचे. हिरवे किनारे हिरव्या नदीचे, हिरवे किनारे हिरव्या नदीचे. पाण्यावर सर 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 काजवा नवा नवा प्रिये. ताजवा नवा नवा गारवा. प्रीत बहरली हो काळी हंस मनली हो. बोल प्रीत बहरली काळी हंस मनली. वेदना सुखावली हसली तुझ्या सवे. गीत उमटले नवे सूरदेव खेळता. गीत उमटले नवे आज लाभले सखी सौख्याचे मला हवे हो. सूरदेव खेळता ची सेवा केली तू आई. लेकरांची सेवा केलीस तू आई. कस पान फेडू कस उतराई. तुझ्या उपकारा जगी तोड नाही. तुझ्या उपकारा जगी तोड नाही. हो आईन जीव माझा सावळे विठाई विठ्ठला. माय बापा जन्मभरी
तुझ्या पावलांची जन्मभरी पूजा तुझ्या पावलांची माऊलीत मूर्ती विठ्ठला माय बाबा विठू माऊली तू माऊली जगाची विठू माऊली तू माऊली जगाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू 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 विठू माऊली तू माऊली जगाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. कवितेचं नाव आहे कणा. ओळखलत का सर मला पावसात आला कोणी ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते करदमलेले केसावरती पाणी क्षणभर हसला नंतर हसला क्षणभर बसला नंतर हसला बोलल्यावरती पाहून गंगा माई पाहुणी आली गेली घरट्यात खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नकोत सर मला जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार जरी मोडला नाही कणा मोडून पडला संसार जरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा नुसतं लढ म्हणा. नमस्कार, माझे नाव सोहम कांबळे आणि आज मी शब्दांचे घर कविता वाचतोय. सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर त्यातून काही हळवे हळवे राहत होते स्वर घरात होता काना मात्रा वेलांटीचा मेळ एकोप्याने खेळायचे सगळे अक्षर खेळ विराम चिन्हांची ही होती सोबत वरचे वर सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर एखाद्याची दुसफूस सुद्धा हवी हवीशी छान प्रत्येकाला अर्थ वेगळा सुख दुःखाची लोकांनी कुजबुजताना अंकुर मन कोवळा वाट मोकळी होऊन लागे कवितेचाही लळा अवती भवती झिरपत राहे गाणी काळीज भर सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. धन्यवाद. मीरा पंडित, इरा साळवी, करा साळवी, दृष्टी जाधव आणि गृहा ठावरे. पाहूया हे जुन्या पिढीचं गाणं आणि या नव्या पिढीचं नृत्य यांचा एक गोड संगम. शाळा ते घरते शाळा
म्हणजे नक्की काय असतं? प्रेम करायचं असतं की प्रेमात पडायचं असतं? प्रेम म्हणजे आईने मायेने फिरवलेला डोक्यावरून हात. प्रेम म्हणजे आईने मायेने फिरवलेला डोक्यावरून हात. प्रेम म्हणजे सवंगड्यांनी दिलेली पाठीवर थाप. प्रेम म्हणजे त्याने अलगद हातात घेतलेला हात. प्रेम म्हणजे त्याने अलगद हातात घेतलेला हात आणि नजरेने दिलेली हळूवार साथ. कधी स्पर्शानं तर कधी नजरेनं तर कधी आपल्या नुसत्या अस्तित्वानं व्यक्त करायचं असतं. कधी स्पर्शेनं तर कधी नजरेनं तर कधी आपल्या नुसत्या अस्तित्वानं व्यक्त करायचं असतं. पण दुसऱ्या बरोबर स्वतःवरही प्रेम करायचं असतं. कारण फाटका किसा कधी दान करत नाही आणि रित काळीच कधी प्रेम करू शकत नाही. प्रेम म्हणजे जे आहे जसे आहे तसे स्वीकारायचे. प्रेम म्हणजे जे आहे जसे आहे तसे स्वीकारायचे. जर बदलायचेच असेल तर स्वतःला बदलायचे. करता करता प्रेमाच्याच प्रेमात पडायचं असतं. प्रेमाच्याच प्रेमात पडायचं असतं. तुझा भो मारी पैजेचा घेतो येणा तुला शिकवीन चांगलाच खरं. तुझा उतरीन समदा माझा तवा येशील गुंडाळूनला म्हणजे चटत येशील कुठं. मी म्हणत काय आज इकडं कुठं हात पसरून मागशील भीक. मी म्हणत जरा शुद्ध बोलायला शिक मग पुढून हात खाली धरायला वाटचाल बाहेर नका. उगा वळवळ करतोय किडा तुला शिकवीन चांगलाच खरं. तुला दाखवतेस बघ तू बघशील माझा तोरा. ओहो आहा ओहो आहा हाऊ स्वीट लवली चार्मिंग ब्युटी. हा सफेद घोड्यावर होऊन स्वार नजरेला जेव्हा नजर फिरल झटक्यात माझ्या पायात पडेल म्हणल राणी तुझ्यावर झालो पिला त्या खूपसूरती केसी आला. मग काय हवं ते माग प्यारी माझ्यावर धरू नकोस. तुझ्या कर्माची फळ तुझ्या सुरू जिभेला कायम सकाळ. महाराज म्हणते याची गर्दन तोडा. मी म्हणत जाऊ गरीबाला सोडा. तू म्हणशील मंजू देवी तुला आलं शरण. मी म्हणत शरण आल्यावर ही गोव्याच्या मॉर्जिन बीच वरती लिहिलेली गोव्यावरची कविता आहे. आणि कारण मला गाव नाहीये म्हणून मी गोव्याला आजोळ आणि आजी याची उपमा देऊन केलेली कविता आहे आणि माझी पहिलीच कविता आहे त्यामुळे समजून घ्या. आणि ही कविवर्य बाभ बोरकर यांना एक छोटीशी आदरांजली पण आहे. कवितेचं शीर्षक आहे पणजी. निळ्या रेशमाची साडी तिला दूध चांदीचा काठ. निळ्या रेशमाची साडी तिला दूध चांदीचा काठ. लाल चंद्रकोर लावी मखमली वाळूचा हात. माझ्या आजीच्या कुशीत कुठे भावनांचा पाझर. माझ्या आजीच्या कुशीत कुठे भावनांचा पाझर. खारे अश्रू गालावर पुसायला वाऱ्यांचा ओझर. माझ्या मनाला लावते ओल्या प्रेमाचे विरझण. माझ्या मनाला लावते ओल्या प्रेमाचे विरझण. एका रात्रीत होते चिंता वेदनांचे हरण. माझ्या आजोळी आहे संगीताची रेलचेल. माझ्या आजोळी आहे संगीताची रेलचेल. साय टेक्नोच्या साथीला आले सागराचे ठेवते पदरची साठवण. घेता निरोप हाती ठेवते पदरची साठवण. मुठ उघडून पाहता स्वर्ग सुखाची आठवण. महावंदनीय अतिप्राण प्रिय ही माय मराठी आमची. आमचा आहे बाळा ही आमची आहे बोली. अस्मानी झळके भव्य पताका भगव्या झरपटक्याची. महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही आमची. महावंदनीय अतिप्राण प्रिय ही माय मराठी आमची. देशा कणखर देशा दगडाच्या देशा प्रणाम माझा घ्यावा हे श्री महाराष्ट्र देशा. भीमावरचा पुत्र कोयना भद्रा गोदावरी. एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. योग्यांची अन संतांची भक्तांची माळकऱ्यांची. हे देव देश अण धर्मासाठी प्राण वेचणाऱ्यांची. योद्धा
विनोदाची भूमी साहित्याची महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही आमची महावंदनीय अतिप्राणप्रिय ही माय मराठी आमची. जय महाराष्ट्र. केवड्याच पान तू कस्तुरीच रान. धन्यवाद. माझ्या चित्ती काहीच नसायचे, इतक्या लवकर तुझे जाणे मी स्वीकारले. तुझे परत येणे नाही जरी मी तुला कितीही हाकारले. लिहिले खूप काही आपल्या जीवनावरी, गंगार्पण केले तुझ्या बरोबरी. एकटीचे हे वर्तमान जगण्या उमेदीने पाऊल टाकिते. तुझी आठवण मनातच साठविते. उत्तम संस्कारांनी घडलेले. माझं नाव वेदांत शैलेश हलदे. मी B903 मध्ये राहतो. आज मी निबंध वाचन करणार आहे. माझा आवडता विषय मराठी. माझी मातृभाषा आहे मराठी. मी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकतो. बहुतेक व्यवहारात हिंदी किंवा इंग्रजी भाषाच वापरली जाते, तरी पण मला सर्वात जास्त आवडते मराठी भाषा. अगदी लहानपणापासून माझी मराठीशी ओळख झाली. मराठी ही माझ्या हृदयाच्या कलोती कल्याणम आलोक्यंदम संपोदा सत्लुबुद्धि विनाशाय दीपत ज्योति नमस्तुते. दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोतीहार. देवाच वाहन नमस्कार. देवा लावना देवांपाशी ओझेद पटला तुलसी पाशी. माझा नमस्कार चला देवांपाशी. जे लागवेल सबंत गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आई माझा गुरु आई कटपटलू सोक्षताचा गलू. आई माझी प्रीतीचे बाहेर अमृताची डाल मंगलयाचे शाल. आई माझी सर्वाची शुक्ला भावे अशी आरोग्य संपदा. कल्याण भावे सर्वाचे कोदी दुःखी व शोध है. ओ ब्लू ब्लू तस्वल्तुल्बलेन्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. आशिष देसाई. मी आज तुम्हाला माझ्या शाळेबद्दल सांगणार आहे. माझ्या शाळेचं नाव स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज आहे. खरं तर मी या वर्षीच या शाळेत प्रवेश घेतला आहे. रोहित शर्मा हे देखील माझ्या शाळेतले एक विद्यार्थी होते. त्या गोष्टीचा मला खूप अभिमान आहे. माझी शाळा म्हणजेच माझं दुसरं घर. तिथील मैत्रीपूर्ण वातावरण मला खूप आवडतं. धन्यवाद. माझं कविताचं नाव आई नमस्ते पप्पा मला त्यांना
आंबा गोड गोड असेल खाताना साईबाई खुटकान असेल. धन्यवाद. हो, प्रश्न झाला नोकऱ्यांचा निर्माण. मानवतेची घेऊन याण, मानवतेची घेऊन याण, बनवू कृत्रिम बुद्धिमत्तेला वरदान. हो, बनवू कृत्रिम बुद्धिमत्तेला वरदान. मग मागे टाकू चीन आणि जपान, मग मागे टाकू चीन आणि जपान. बनवू भारत माझा महान, बनवू भारत माझा महान. सर्व प्राण्यात मानव महान, सर्व प्राण्यात मानव महान. धन्यवाद. भक्ता लागे तुझी आसरा, तुझी आसरा. पालीचा पालका, गौरीचा बालका, बल्लाळेश्वरा. जय देव जय देव. सुख म्हणजे नक्की काय असतं, काय पुण्य असलं की दे घर बसल्या मिळतं. घेता नाही चोळी हवी रिकामी, भरता भरता थोडी पुन्हा वाढलेली. आपण फक्त घेताना लाजायचं नसतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. काय पुण्य असलं तिथे घर बसल्या मिळतं. जवळ घेना, जवळ घेना. अरे भाई, हम लोग भी कैप्चर करो ना ऐसा. अडाणी अडाणी एक
जसा हा कार्यक्रम चालू केलेला आहे याच्या पेक्षा पण चांगला पुढच्या वर्षी त्याच्या पुढच्या वर्षी झाला पाहिजे अशी मी देवाला प्रार्थना करतो. धन्यवाद. थँक्यू जनक भाई. तुमचं जर आणि गुरुकृपा बिल्डर्स आणि तुम्ही आणि आमचे सगळे सहकारी सोसायटीचे यांनी जर सगळ्यांनी आम्हाला असंच सहकार्य करावं या कार्यक्रमाला केलं तसंच त्याबद्दल आम्ही आभारीच असणार त्यांना. आणि तुम्ही त्या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली.